नमस्कार, मी रोहन राठोड. आज आहो आपण पारवा या गावात आणि गावातले काही लोकांनी मला बोलवले इथं. ते सुद्धा माझ्यासोबत आहे आणि त्यांची जी समस्या आहे आज ते मी नाही मांडणार. आज गावातले सर्व लोक इथं आहेत. त्यांच्या तोंडानेच तुम्ही ऐकून घ्या त्यांची काय काय समस्या आहे आणि पूर्ण गावभर आपण इथं फिरणार आहोत. सांगा दादा, तुम्हाला काय काय इथं पाहिजे, तुम्हाला काय काय समस्या आहेत, तुम्ही फक्त सांगा. बाकी सगळं आपण पहिली गोष्ट तर नमस्कार, जय श्रीराम. मी संकेत चव्हाण, पारा गावाचा रहिवासी आहे. आम्ही लगभग इथं आहे ना, माझा 21 वर्ष आहे आणि मी लहानपणापासून इथं राहत आहे आणि मी 2 वर्षापासून नाही 3 वर्षापासून कंटिन्यूला पुसदला येणं जाणं करतो, अपडाऊन करतो. तर तुम्ही हा रोड बघू शकता, हा कंटिन्यू असा आहे. आणि याच्यावर जेव्हा आपण इलेक्शन वगैरे येतात ना, तेव्हा राष्ट्रवादीचे माणसं, सरळ नाव घेतो, राष्ट्रवादीचे माणसं येतात, बीजेपीचे माणसं येतात, म्हणतात आम्ही काम करणार, पण काम तर 1 रुपयाचं ते काही करत नाही. आणि लोकांना आश्वासन देतात की आम्ही काम करल, हे करल आणि वोट घेऊन जातात. आतापर्यंत कधी तो रोड बनला नाही. आणि मेन मुद्दा हे रोड पण बघून, हा ग्रामपंचायतचा रोड आहे आता गावामध्ये, मेन चौक आहे ना, आणि हा मेन चौक आहे. आणि हे रोड बघा तुम्ही, अवस्था बघा या रोड. आणि असाच हाच रोड असाच कंटिन्यू तो खालपर्यंत आहे. आणि गावामध्ये सांडपाण्याची कोणतीच सोय सुद्धा नाही आहे ना. नाली बरोबर आहे, नाली खोदली ग्रामपंचायतनं, ती नाली झाकून टाकली, पुन्हा रोडवर पाणी येते. 2दा मी स्वतः पडता वाचलेला आहे. आणि पूर्णपणे इथं नाही, तुम्ही गावामध्ये पण बघू शकता. आणि शाळा आहे इथं, आणि इथं शाळा आहे बाबासाहेब नाईक, आणि त्या शाळेजवळ आहे ना एकदम सांडपाण्याचा असा गटर साचलेला आहे, जसं काय त्याच्यामध्ये कोणी जाऊन उडी मारून आंघोळ होऊन जाते. शाळेजवळ तसे आहेत, पण ग्रामपंचायत याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. आणि ग्रामपंचायत आम्ही जे टॅक्स भरतो त्याचा काही मुद्दा उचलत नाही. आणि आतापर्यंत काही काम तर झाले नाही ग्रामपंचायतकडून. बस शाळेवर हे बिल ठोकलेले आहे ग्रामपंचायतनं, कोणती कामं दाखवली नाही आहे. पाण्याची कोणती सोयीसुविधा नाही आहे. नळासाठी आमचे रोड पूर्ण फोडून टाकले, पाईप टाकले, आतापर्यंत पाणी काय आलं नाही. पाणी येत नाही, तुम्हाला दाखवू शकतो. पाईपलाईन वगैरे काय सांगितलं असेल ना? पाईपलाईन झालेली आहे पण पाणी नाही, फक्त नळ लावलेला आहे बिल काढण्यासाठी. पाणी मग कसं काय भरतं? पाणी आम्ही प्रायव्हेट पाणी घेतो, 200 रुपये महिना. 200 रुपये महिना? हे बघा, हे पाणी त्यांना ती बोरवून घेतो किंवा विहिरीहून घेतो आम्ही. 200 रुपये महिना. हे बरोबर नाही आहे, कारण की सरकार नाही का, जे पंचायत समिती वगैरे असते ना, नगर परिषद, ते नाही का फुकट पाणी वाटपसाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये निधी पाठवतो, पैसे. आता तुम्ही एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला पैसे पाठवते, ग्रामपंचायतला पैसे पाठवते, हां, पाणी येत नाही, मग ते पैसे जाते कुठं? हे जातात ते ग्रामसेवक, सरपंच यांच्या खिशामध्ये, सरळ. तिथं लाईट वगैरे नाही का? नाही, लाईट नाही. मेन चौक आहे ना. इथं जवळपास 50 मीटरपर्यंत खंब्याची लाईट वगैरे पाहिजेच होते. मी रात्री येऊन बघितलं होतं इथं फक्त एकच डिम लाईट होतं, फक्त ते पण बंद पडलं वाटतं लाईट.